नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात आता बदल होऊ लागला आहे. मान्सूनला पुढील प्रवासास पोषक वातावरण तयार होते. एकूणच अंदमानाच्या पूर्व भागातून एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे या भागातून. आणि एक केरळच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि हे केरळजवळील कमी दाबाचं क्षेत्र विरुद्ध दिशेने, तर अंदमानातील कमी दाबाचं क्षेत्र भारताच्या दिशेने सरकू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. काल देखील मान्सूनने विशेष प्रगती केली नसली तरी 2 दिवसांपासून मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. उष्णतेची लाट अजूनही भारतात कायम आहे. विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या परिस्थितीत आपण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. कोकणाकडून आणि गुजरातच्या काही भागातून उष्णतेचा प्रभाव आता कमी व्हायला सुरुवात होईल उद्यापासून असा अंदाज आहे. परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. दक्षिणेतून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 20 तारखेला देखील आहे. आपण 21 तारखेलाही बघतो उष्णतेची लाट कायम आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं काही क्षेत्र काही राज्यांमध्ये सक्रिय आहे. 22 तारखेपासून वातावरण बदलतंय. उष्णतेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. 22-23ला वातावरण बदलतंय. थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. उष्णतेचा प्रभाव देखील 22-23 पासून कमी होणं अपेक्षित आहे. भारतामध्ये पाऊस सक्रिय आहे आणि आपण या ठिकाणी बघतो छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, ओरिसा या भागात पाऊस झाला आहे. पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे. दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये पाऊस आहे. परंतु उर्वरित भारतात पावसाचं प्रमाण नगण्य आहे. जेफेस मॉडेलचा आपण धावता अंदाज जर बघितला तर केरळमध्ये आणि अंदमानामध्ये 2 ठिकाणी आपल्याला वातावरण बदललेलं दिसते. हे दोन्ही ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीने रिॲक्ट होते आपल्याला बघायचं. एक सिस्टम अंदमानाच्या पूर्व भागात तयार होते, परंतु ती भारताच्या दिशेने मुडपण्याची शक्यता आहे. आपण बघतो, पण तिला वेळ लागेल. थोडा प्रभाव साधारण 26 तारखेला पावसाचा महाराष्ट्रात निर्माण होईल असा पहिला संकेत देण्यात आलाय. म्हणजे 26-27ला दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता जेफेसने व्यक्त केली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे येत्या आठवड्यामध्ये दोन्ही भागामध्ये म्हणजे अंदमानाच्या आजूबाजूने आणि एक अरबी समुद्राच्या दक्षिणला अशा 2 सिस्टम बनतील. दोन्ही सिस्टम एकतर विरुद्ध दिशेने जातील किंवा थोड्या कालावधीने अंदमानातली सिस्टम ही भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे, कारण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी ती मदत करणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 24 तारखेपासून पुढे आपला अंदाज आहे की अरबी समुद्रात एक मोठ्या प्रमाणात वादळी वातावरण असेल आणि जे किनारपट्टी भागात कोस्टलला परिणाम करेल. कोकणामध्ये आपण जेफेसचा यापूर्वीच अंदाज बघितलेला आहे, त्यामुळे आता केवळ आपण SMW मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. सध्या दक्षिण कोकण घाटमाथ्यावर पावसाची सुरुवात होऊ शकते. याचं प्रमाण यापुढे दिवसेंदिवस वाढू शकतं. तुम्हाला सोलापूर दक्षिण, सांगली दक्षिण, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे या भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता वाढते आहे. 20 तारखेपासून याचं प्रमाण थोडं अधिक राहील घाटमाथ्यावर असं दिसतंय.
21 तारखेला गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र सातत्याने अंदमानात राहील, परंतु ते भारताच्या दिशेने सरकण्यास थोडा वेळ लागेल. आपण बघतो की 2 ठिकाणी आपल्याला वादळी प्रणाली विकसित होताना दिसत आहेत आणि या दोन्ही प्रणाली भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे. 23 तारखेला आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की बंगालच्या उपसागरातील प्रणाली ही थोडी विरुद्ध दिशेने मूव्ह करण्याची शक्यता आहे. आपण आयकॉन मॉडेलचा अंदाज बघूयात. पुढील 2 दिवसात विशेष वातावरण नाही. दक्षिण कोकणामध्ये 20 तारखेपासून थोडं वातावरण पॉझिटिव्ह होईल असा अंदाज आहे. 21 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात ढगाळ वातावरण वाढतंय. आयकॉन मॉडेलच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुणे पश्चिम, नाशिकच्या पश्चिम भागामध्ये म्हणा किंवा साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये 22 तारखेला वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे. आयकॉनने 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय आणि हे वर्ष तसं कसोटीचं आहे. इतक्या लवकर वातावरण तयार होणार नाही, परंतु जूनच्या सुरुवातीपासूनच मग अंदमानाकडील वातावरण महाराष्ट्राकडे किंवा भारताकडे सरकायला सुरुवात होईल आणि मग जे वातावरण बनेल तेच खरं मान्सूनचं वातावरण असणार आहे. या मॉडेलच्या माध्यमातून आपण दररोज मान्सूनची प्रगती बघत असतो. साधारण कशा पद्धतीने प्रगती होणार आहे, कशा पद्धतीने वातावरण बदलतंय. दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम बनतील, परंतु त्यांची दिशा महत्त्वाची आहे. त्या कोणत्या दिशेने जात आहेत आणि यदा कदाचित त्या विरुद्ध दिशेने गेल्या किंवा अंदमानातील सिस्टम देखील फारशी प्रभावी ठरली नाही तर मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये काल दाखवलेल्या सिच्युएशनपेक्षा आजची सिच्युएशन थोडी खराब आहे. तर याचा अर्थच असा होतो की महाराष्ट्रामध्ये सरकणारं वातावरण पुन्हा कमजोर होण्याच्या अंदाजाकडे वातावरण जाते. आज काही SMW मॉडेलने फारसं खास वातावरण दाखवलेलं नाही. 18 तारखेला 19 तारखेला सोलापूरच्या आजूबाजूने रत्नागिरी आणि कोल्हापूर, सांगलीच्या काही भागामध्ये वातावरण बनेल. पुणे, सातारा या भागात मराठवाड्यामध्ये काही तुरळक ठिकाणी वातावरण बनण्याची 19 तारखेला शक्यता आहे. हे वातावरण आपण जर 20 तारखेला बघितलं तर अगदी नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत, अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणाचा प्रभाव या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. 21 तारखेला तीच परिस्थिती आहे. थोडं आता सांगली, सोलापूरमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असं दाखवण्यात आलं आहे. 22 तारखेला तीच परिस्थिती तुरळक स्वरूपामध्ये आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 23 तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 24ला फारशी प्रगती त्यामध्ये होत नाही आहे. 25 पासून आपल्याला जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखवला जात होता काल. ते सध्या मुळात पाऊसच आयकॉन मॉडेलच्या धर्तीवर पडतोय. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दक्षिणी पट्ट्यात आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. उद्याचं प्रमाण, उद्याही वातावरण आहे परंतु प्रमाण थोडं घटतंय. 20 तारखेला जोरदार पाऊस सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली भागात असणं अपेक्षित आहे. या मॉडेलनुसार मॉडेलने पहिल्यापासून पुणे पश्चिम, रायगड जिल्ह्यामध्ये 21 तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे. 22 तारखेला देखील नाशिकसह पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आयकॉनचा कायम आहे. आणि आयकॉनने पुढे विशेष म्हणजे 23ला सकाळी संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव या भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. दिवसभरात देखील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचं वातावरण आणि स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती दाखवलेली आहे. एकूणच आपण असं बघतो की पावसाचं वातावरण जर बनलं नाही तर उष्णतेची लाट सातत्य ठेवून राहील.
या परिस्थितीत नेमकी वातावरणात अजूनही बदल होईल, कारण अजून वादळी प्रणाली बनलेली नाही. वादळी प्रणाली जर कोकण किनारपट्टीला लगत गुजरातकडे सरकली तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण पुन्हा बदलणार आहे.